वारंवार सांगतो कोणत्याही मतलब ग्रुपने कुठल्याही ग्रुपने स्वतः हे त्यांच्यावर जबाबदारी घेऊ नका की आम्ही सगळ्यांसाठी बोला की किती मोबदल्याने काय मोबदला, कारण प्रत्येक माणूसची परिस्थिती ती वेगळी आहे. बरोबर. आता काही लोक असे आहेत ज्यांचे पंजोबाचे नावावर मकान आहे. बरोबर. जेव्हा वाटप होईल ते 8-10 लोकांमध्ये वाटप होईल. काही लोकांचे स्वतःचे नावावर मकान दुकान आहे. काही 2 भाऊ आहेत त्यांच्यामध्ये सहमती झाली आहे की ठीक आहे निम्मा घेऊ आणि आम्हाला पटत आहे. काही लोकांनी की ठीक आहे दुकान मिळत आहे आम्ही दुकान घेऊ. कॉरिडॉरमध्ये कुठे मिळणार काय मिळणार त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करतात. आमच्याशी मतलब मी आणि माझे अधिकारी यांची. बरोबर. प्रत्येक माणूसची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. इथे एकही असा ग्रुप मला वाटत नाही की आहे. मला वाटतं हो सकता मैं गलत बोल रहा हूँ, पण मला वाटत नाही की एकही ग्रुप असा आहे जे सांगते की मतलब जर तुम्ही एवढा मोबदला दिला तर सगळे लोकांची सहमती सही घेऊन मी तुमच्याकडे येऊ शकणार है ना. प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी असते. म्हणून जे MRTP कायदा आहे ना 1966 ज्यामध्ये आम्ही भूसंपादन करणार आहोत त्यामध्ये सेक्शन 126 मध्ये पहिले आम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त कुटुंबाला आम्ही बोलवणार, त्यांना सांगणार की तुम्हाला एवढे पैसे देऊ शकतो, इथे गाडा देऊ शकतो, तुम्हाला काय हवे गाडा हवे पैसे हवे काय हवे, त्यांच्यासोबत प्रत्येकी सोबत आम्ही नेगोशिएट करणार. त्यासाठी आम्ही MRTP कायद्यामध्ये भूसंपादन करण्याचे निर्णय घेतला आहे. लँड ॲक्शन ॲक्ट 2013 भूसंपादन कायदा 2013 मध्ये नेगोशिएशनच्या तरतूद आहेच नाही. म्हणून आम्ही यामध्ये केलं आहे. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकची परिस्थिती वेगळी आहे आम्हाला प्रत्येकशी बोलावे लागेल. 126 मध्ये जेव्हा आम्ही सुरू करणार त्यामध्ये 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्ही प्रत्येक माणूसला बोलून त्यांना सांगणार आणि त्यांची सहमती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि प्रशासनमध्ये एक करार साईन होत आहे ना. स्टॅम्प नोटराईज एक करार साईन होत आहे की मला तुम्हाला एवढे आम्ही पैसे देणार, तुम्हाला या ठिकाणी एवढे 24 फूटच्या गाडा देणार जे पण देणार आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ताबाच्या पावती घेतो है ना. ही एक प्रोसेस होते. प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी आहे. ते सांगतील आम्हाला की किती पाहिजे काय नाही पाहिजे. तर कोणत्याही ग्रुपने हे प्रतिनिधित्व करू नका, कारण जर एकही ग्रुप असा आहे जे सांगू शकतात मला की मी जे मोबदला सांगत आहोत त्या मोबदल्यावर सगळे लोक तयार आहेत ते माझी पुढे येऊन सांगावं त्याने. एकही असा ग्रुप नाही आहे. सगळ्यांची परिस्थिती वेगळी आहे म्हणून सगळे प्रत्येकच्या सोबत आम्ही चर्चा करणार. दुसरा आणि तुमचा विषय की कोर्टमध्ये जाण्याचे हे आहे. मी स्पष्ट करून देतो की कोर्टमध्ये तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकता की मला भाडे मोबदला पाहिजे किंवा माझं जे दुकान आहे माझं जे मकान आहे त्याचं व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही, माझ्या लँडचं व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही, ते वाढीव मोबदल्यासाठी तुम्ही नक्की तुम्ही जाऊ शकता. पण जर वाटाघाटीने तुम्ही सहमतीने जर केला तर त्यामध्ये तो हे नसते है ना. पण तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकता. पण हा जे आहे की कॉरिडॉर रद्द करण्यासाठी ज्याच्याने हा कुठल्याही कायद्यामध्ये असा तरतूद नाही आहे की तुम्ही कॉरिडॉर रद्द करा. तो शासनाचे अधिकार आहे ना. कॉरिडॉर करणे, एक्सप्रेसवे करणे, हायवे करणे, रेल्वे करणे तो शासनाचे अधिकार आहे की आम्हाला करायची किंवा नाही करायचे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जर कोणत्याही एक व्यक्ती गेले, कोणत्याही एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडॉर रद्द करा, एक्सप्रेसवे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा, हे रद्द करा, तो फार एंटरटेन होणार नाही. बरोबर. तुमच्या व्यक्तिशः तुम्हाला मोबदला जास्त पाहिजे काय त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकता. ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे. तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्टमध्ये जाऊन हे रद्द करू तर मला आतापर्यंत सांगा ना की तुमच्या एन्व्हायरमेंटच्या एक कारण सोडून ज्यामध्ये एकदम एन्व्हायरमेंटच्या मोठा हे होता ज्या या ठिकाणी होत नाही है ना, ते सोडून कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द झाले नाही. आता बरेच हायवे एक्सप्रेस आहे त्याबद्दल लोकांचे विरोध असते. बरोबर ना. रेल्वेबद्दल एक्सप्रेसवे बरोबर ते रद्द केलं आहे काय कुठल्याही कोर्टने रद्द नाही करतात. ते मोबदला वाढून तुम्ही मागा ना. तुमच्यासाठी तुम्ही बोला की माझ्या जमीन जात आहे हे प्रोसेस. त्यामध्ये मी पुन्हा सांगतो की तुमच्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्च झाला होता त्यामध्ये एक शेतकरी मला वाटतं की मार्चमध्ये एक शेतकरी होते, आता त्यांचं नाव मी पण विसरतो, ते गेले होते की हा प्रोसेस माझ्यासाठी हा प्रोसेस चुकला आहे. त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आहे की पूर्ण प्रोसेसच चुकला होता त्यांच्या. पूर्ण प्रोसेस चुकला वेडापूर करेक्ट वेडापूर. त्यामध्ये असं थोडी झालं की त्या सेक्शनच्या ते रद्द करणार की ह्या ज्या पॅच आहे त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कसे करू नका. कोर्टने आम्हाला एवढेच सांगितलं की तुम्ही परत तो पूर्ण प्रोसेस तो माणूस प्रिलिमिनरी नोटिफिकेशन फायनल सगळे तुम्ही परत करा
त्यामध्ये 1.5 महिना मला जास्त लागला, पण तो झाला ना. सो हे मी सर्वांना सांगतो की हा कॉरिडॉर रद्द करण्यासाठी तुम्ही जाऊन टाका कोर्टमध्ये, पण फक्त तुम्ही मोबदल्यासाठी ते एंटरटेन होणार कोर्टमध्ये, बाकी गोष्टीसाठी ते एंटरटेन होणार नाही. आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे, काय पाहिजे, गाळा कुठे पाहिजे, हे सगळे त्याबद्दल आम्ही हे करतो. आमच्या ह्या पण आता प्रयत्न आहे, तो पण आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्यांचे मकान जात आहे त्यांना पण आम्ही गाडा कुठे ना कुठे देऊ शकतो काही, बरोबर. पण हा ज्या कॉरिडॉर ज्यांचे गाडा जात आहेत त्यांना कॉरिडॉरमध्ये आम्ही गाडा देत आहोत. ज्यांचे मकान जात आहेत त्यांच्यासाठी पण आमचा प्रयत्न सुरू आहे की कुठे एकदम चांगल्या लोकेशनवर नगरपालिकाची ज्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर आम्ही त्यांना गाडा देऊ शकतो. ग्राउंड फ्लोअरवर, फर्स्ट फ्लोअर पण आम्ही प्रयत्न करतो की फर्स्ट ग्राउंड फ्लोअरवर मिळालं पाहिजे प्राईम लोकेशन. पण हे सगळे गोष्टी आहेत ना, हे सगळे तेव्हाचे आहे जेव्हा तुम्ही थेट वाटाघाटीने सहमतीने तुमची जमीन दिली. जर कंपल्सरी ॲक्विशन तो मार्ग खूप लांब आहे नंबर 1, आणि त्यामध्ये गाडावाडा काहीच मिळणार नाही. आणि आमच्या मी वारंवार सांगितलं आहे की आमचा प्रयत्न तोच आहे की प्रत्येक 100% आम्हाला सहमतीनेच करायचे आहे. त्यासाठी 2 महिने, 3 महिने, 6 महिने जेवढे वेळ लागणार, जेवढा वेळ प्रत्येक कुटुंबाला बोलून त्यांना समजून सांगावे लागेल, आम्ही करू तो. आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. तर घाबरण्याच्या